पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी देशवासियांना काही महत्त्वाचे आवाहन केले होते। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेने काटकसर आणि बचत केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं। मोदींच्या आवाहनाबाबत सविस्तर सांगायचं झालं तर त्यात मुख्य म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची बचत करा, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर जो आहे तो कमी करा, शक्यतो सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रोचा वापर करा, वर्क फ्रॉम होम करा आणि इलेक्ट्रिक वाहने वापरा असं सगळं आवाहन मोदी यांनी भाषणामध्ये केलं। सध्या या आवाहनावरून विविध स्तरावर चर्चा सुरू आहेत। कुणी विरोध करतंय तर कुणी मोदींनी जे काही म्हटलंय ते बरोबर म्हटलंय, देश हितासाठीच म्हटलंय अशी प्रतिक्रिया देते। फक्त महाराष्ट्रात या निर्णयाबद्दल सांगायचं झालं तर विरोधकांनी सरकारला मोठ्या प्रमाणात घेरलं। राष्ट्रवादीचे नेते घोड्यावरून आपल्याला प्रवास करत आंदोलन करताना पाहायला मिळाले। तर विरोधक असं देखील म्हणत होते की सरकारने आधी स्वतःवर अवलंब करावा, त्यानंतर जनतेला सल्ले द्यावे, तुमचा गाड्यांचा जो ताफा आहे तो देखील तुम्ही कमी करा आणि मग जनतेच्या प्रवासावर बोला वगैरे वगैरे अशी सगळी टीका विरोधकांनी केली। एकूण काय तर सरकारलाच मोठ्या प्रमाणात घेरण्यात आलं आणि जनतेमध्ये सरकार विरुद्धच वातावरण तयार करण्यात आलं। मात्र अखेर या सगळ्यात सरकार विरोधातील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले। विरोधक म्हणत होते आधी सरकारने करून दाखवावं आणि नंतर जनतेला सल्ले द्यावे, तर तेच फडणवीस सरकारने करून दाखवण्यासाठी बैठकीचं सत्र सुरू केलंय। या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये 3 मोठे सरकारी निर्णय घेण्यात येऊ शकतात असं म्हटलं जात आहे। ते निर्णय कोणते आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी मंत्रालयात बुधवारपासून सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरू केले। या बैठकीला पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव उपस्थित राहणार होते। बैठकीचा मुख्य मुद्दा होता राज्यातील सर्व मंत्र्यांच्या वाहन ताफ्याची संख्या अर्ध्यावर आणणं। सुरक्षेशी कुठलेही तडजोड न करता ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यावर गांभीर्याने विचार करणं आणि बैठकीनंतर याबाबत एकत्रित जो काही निर्णय ठरला तो जाहीर करणं हे आजच्या बैठकीचं एक महत्त्वाचा अजेंडा होता। या बैठकीनंतर माध्यमांतून काही महत्त्वाची माहिती समोर आली आणि 3 निर्णय हमखास घेतले जातील अशी शक्यता निर्माण झाली। यात पहिला निर्णय सांगितला जातोय सरकारी कामकाजासाठी आता फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचा प्रयत्न होणार आहे। मंत्र्यांसहित प्रशासकीय अधिकारी आणि सरकारी यंत्रणेसाठी इलेक्ट्रिक वाहनं वापरली जावीत आणि इंधनाची मोठी बचत व्हावी असा हा प्रयत्न असेल। यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय सांगितला जातोय तो म्हणजे प्रशासकीय विभागांच्या सर्व बैठका आता ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। मंगळवारपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्हाधिकारी किंवा इतर प्रशासनाला बैठकांसाठी बोलावणं टाळलं जाणार आहे। यातून ऑनलाईन संवाद साधणं हा एक उपाय सांगितला जातोय। असा हा उपाय जो आहे तो देखील आजपासून राबवला जातोय अशी एक माहिती आहे। यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की पुन्हा एकदा याबाबत निर्देश दिले जातील, प्रॉपर एक निर्देश दिले जातील। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्याकडे फक्त आता 2 गाड्या आहेत आणि सुरक्षा यंत्रणेनुसार जो खर्च शक्य असेल तेवढा कमी केला जाईल। यानंतर तिसरा आणि शेवटचा निर्णय म्हणजे यंदा फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारचे कोणतेही प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ पाठवले जाणार नाही। सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली असून त्यांनी सांगितलंय की कठीण काळात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विभागीय खर्चात संयम ठेवला जाईल आणि मराठी चित्रपट सृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यक असेल तिथे ऑनलाईन माध्यमातूनच सहभाग घेतला जाईल। याशिवाय याच विषयाला घेऊन इतर काही महत्त्वाच्या घडामोडीही दिसून येत आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात केली आहे। सांगलीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेसाठी ई-बाईक वापरली आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपला जपान दौरा रद्द केल्याची एक माहिती आहे। अशा प्रकारे अनेक नेते आणि मंत्री प्रत्यक्ष कृतीतून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे मंत्रालयात मोदींच्या आवाहनानंतर वेगवान घडामोडी घडत असून मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। पुढील काळात या निर्णयांना अधिक औपचारिक स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे। पण या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं?
तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.